मोनास्ट्रीजमध्ये पाहण्यासारखे असे काय असते? त्या का पाहायच्या? टूर ऑपरेटर्स किंवा गाईड्स त्याविषयी काहीच माहिती देत नाहीत. ज्या ठिकाणी बौद्ध धर्माची माणसे आहेत त्या प्रदेशात कितीतरी मोनास्ट्रीज बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनेकांचे पुतळे पाहायला मिळतात. पर्यटकांना त्यांची नावे, संदर्भ, दंतकथा, इतिहास याविषयी काहीही माहीत नसते. टूर ऑपरेटर नेतो म्हणून पर्यटक तिथे जातात. मोनास्ट्रीजमध्ये काय पाहिलेत याचे उत्तर जवळजवळ कोणालाच देता येणार नाही. भगवान बुद्ध सिंधू नदीच्या परिसरात कधीच गेले नव्हते. ज्या ठिकाणी वेदांची निर्मिती झाली असावी त्या स्वातच्या खोऱ्यात जो प्रदेश आज पाकिस्तानमध्ये आहे तेथेही कधी ते गेले नव्हते. स्पिती व्हॅली, ईशान्य भारताच्या परिसरात त्यांचे वास्तव्य कधीच नव्हते. त्यांचा मूर्तिपूजेवर विश्वास नव्हता. पुनर्जन्माची संकल्पनाही त्यांना मान्य नव्हती. देव नावाची शक्ती अस्तित्वात आहे हे त्यांनी कधीच मान्य केले नव्हते. बुद्ध इसपू 5व्या किंवा 6व्या शतकात कधीतरी होऊन गेले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर काही शतकांनी वज्रयान परंपरेतील पद्मसंभवांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला. ते तंत्रविद्येचे उपासक होते. लडाखमधील गोंपामध्ये त्यांचे अनेक पुतळे पाहायला मिळतात. सिल्क रूटवर भगवान बुद्ध होऊन गेल्यानंतर 5-6 शतकांनी बौद्ध धर्माने राज्य केले. त्या धर्माच्या प्रसाराचे मुख्य काम पद्मसंभव आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आहे. भगवान बुद्धांना मूर्तिपूजा मान्य नव्हती, पण त्यांच्या मृत्यूनंतर खूप मोठ्या प्रमाणावर बौद्ध मूर्ती बनवण्यात आल्या. पुढे बुद्ध धर्म म्हणजे मूर्तीचा धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला. गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर सुमारे 400 ते 700 वर्षाच्या काळात बौद्ध धर्मविचारात मोठे बदल झाले. तेव्हाच कधीतरी बौद्ध धर्मात मूर्तिपूजेची प्रथा सुरू झाली. वास्तवात बौद्ध धर्माच्या थेरवाद परंपरेत मूर्तिपूजा निषिद्ध मानण्यात आली आहे. बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळात ध्यानधारणेतून ज्ञानप्राप्ती यावर भर दिला जात असे. या साधनेत भिक्षू होऊन संन्यास घेऊन मठात राहणे अभिप्रेत होते. पुढे निर्माण झालेल्या महायान चळवळीतून पोथ्या वाचणे, मूर्तिपूजेसाठी विविध वस्तू वापरणे या प्रथा सुरू झाल्या. अमूर्त शक्तीला समजून घेणे कठीण असते. सामान्य माणसांना त्याचे आकलन होऊ शकत नाही. धर्म तर शिल्लक राहायला हवा होता, त्यामुळे मूर्ती आल्या. त्या पूजण्याची प्रथा सुरू झाली. मोनास्ट्रीजमध्ये दिसणाऱ्या बऱ्याच मूर्ती या बौद्ध धर्माचा प्रसार ज्यांनी केला त्यांच्या आहेत. अवलोकितेश्वर, लोकेश्वर, पद्मपाणी, वज्रपाणी, हयग्रीव, मंजुश्री, यमांतक अशा अनेकांच्या मूर्ती मोनास्ट्रीजमधून पाहायला मिळतात. यापैकी बऱ्याच मूर्ती बौद्ध धर्मीयांनाही ओळखता येत नाहीत. त्या परिसरातील स्थानिक बौद्ध असणाऱ्या व्यक्तीने हे वास्तव मान्य केले, पण माणसे त्यांच्यासमोर बसतात, डोळे बंद करतात, त्यांना जे काही हवे असेल ते मागतात. हा संस्कार साऱ्या भारतीयांवर बालपणापासून झालेला असतो. भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान काय होते, निर्मात्याविषयी व मुक्तीसंदर्भात त्यांच्या कल्पना काय होत्या हा विषय वेगळा आहे. देव, निर्माता या संकल्पनेवर माझी मते मी स्वतंत्रपणे नोंदवणार आहे, पण ती सादरीकरणे ग्रुपवर पाठवली जाणार नाहीत. ज्यांना ती जाणून घ्यायची असतील त्यांनी संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद.